गाईस आता आलाय आमचा भाऊ उदय तांबे. सगळं झाल्यानंतर वेलकम टू माय न्यू ब्लॉग जिसका नाम है सुमदी ब्लॉग. तर आज आपण चाललोय केस कटिंग करायला. आणि कारण की असं कारण आहे की आपण जाणार आहे 14 तारखेला, म्हणजे 14 नाही 13 तारखेलाच आपण संध्याकाळी रात्रीच्या गाडीने आपण डायरेक्ट गावाला चाललोय. माझं गाव तुम्हाला माहिती नसेल, तुम्हाला दाखवतो, एक्सप्लोर करणार आहे ते. आणि महत्त्वाचं असं आहे की मी तुम्हाला एका व्यक्तीला भेटवणार आहे, तुमचा लाडका आहे तो. आणि बघूया ते कसं काय होते ते. मी अजून त्यासोबत काही कॉन्टॅक्ट केलेला नाही, पण कॉन्टॅक्ट करूया लवकरात लवकर, त्याला पण भेटू तुम्हाला. तर बघू कसं काय होतं ते. आता दीदीने 2 वडापाव चालले आणि आता म्हणते की बाबा जेवण बनवणार नाही. आता बघा 2 वडापावर मला जगवते बघा, काय उपाशी मारायला लागते. तर मम्मी ब्लॉग बघत असेल तर बघ, तुझी पोरगी मला 2 वडापावावर जगवते. तर आता जाऊया केस कापायला. गावाला कार्यक्रम आहे 14 तारखेला. तर दीदी पण आली आहे. तर आता जाऊ डायरेक्ट केस वगैरे कटिंग वगैरे करू. तुम्हाला न्यू लुक दाखवतो कसं काय दिसतंय ते. गाईज तुम्ही बोलत असाल हा चालला होता केस कापायला, हा अचानक येतं तसा. तर सीन असा झाला की मी चाललो होतो केस कापायला, वेदूला घेऊन चाललो होतो कारण की तिकडं पण ब्लॉग शूट करायचा होता. आणि अचानक आता रोज मला फोन आला, म्हटला की बाबूदा तू ऑन रोडला ये, आपल्याला एक स्पॉन्सरशिप भेटलेली आहे. तर आता तुम्हाला दाखवतो स्पॉन्सरशिप नेमकी कोण आहे आणि कुठं आलं आहे तुम्हाला हे पण दाखवतो. बघूया. तर गाईज आम्ही आलो आहे मोमोज खाण्यासाठी. असं काहीतरी स्टॉल आहे मोमोजचा आणि आमची भेटली आहे स्पॉन्सरशिप. आमचे गिराईक म्हणजे तुम्हाला कसं सुचतं की आम्हाला खायला चारावं. काय होतं आता काय नाही, पण तुला सुचलं कसं की आम्हाला बाबा मोमोज. मी तर केस कापायला चाललो होतो, काय संबंध असलं काय नाही. कोण येतंय अजूनही क्युटर येतंय उद्या येतंय. तुला काय म्हणायचंय का? कोणतं काय काय ऑर्डर केलं तू? काय चिकन तंदुरी आणि काय चिकन अफगाणी. 5 प्लेट मागवले. किती? 500-1000 रुपयाला? 500 रुपयाला तर आहे. 500च्या वरती जाणार आहे. त्यात पाणी बॉटल पण घेतली बघा. भावा लोकांना लाज नाही, पाणी बॉटल पण घेतली. ते पैसे नाही, ते पेमेंट झालंय तुझं. अरे म्हणजे ते गव्हर्नमेंटने दिलं तुला बघा. बघूया लेट वगैरे आल्यानंतर. आता दीदीचा आंबा झालाय चेहरा. आता आलाय आमचा भाऊ उदय तांबे. सगळं झाल्यानंतर हा प्रकार झालाय. मग उदय आज तुला दीदी खायला चालणार आहे, कसं वाटतंय तुला? लय बरं. काय आता काय ऑर्डर केली हिने बरं? व्हेज ग्रिल चीज व्हेज ग्रिल चीज सँडविच. पैसे तर नाही, भांडे घास आता इथे. चला बाय. मोमोज वगैरे खाऊन झालेले आणि आम्ही आलो होतो ब्रिजवर.
आणि इथं थंडी खूप आहे. तर इथं शेकोटीचे इथं बाजूला बसले आणि जॅकेट एका मित्राला दिलं होतं. गाडी क्वालिटी बनते. एका मित्राला जॅकेट दिलं होतं, त्या आरामखोरने मला परत दिलंच नाही. आणि आपल्यासोबत आहे सगळेजण आहे. वेदूकडे मोबाईल आहे, वेदू शूट घे, कारण की इथं थंडी खूप आहे. काश्मीर झाले पूर्ण आता सध्या त्याला. आवी आहे, दीपक आहे, सगळेजण आहेत. आणि आपली काय आपली दीपकची डॉगी आहे. डॉगी इथं नाव काय? जेनी 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 आहे. जेनीला जरा झूम कर, तिकडे जाऊन घे. जेनी. तर काहीच तुम्ही पण पुण्यामध्ये राहत असाल, तुम्ही कोणी ब्लॉग वगैरे बघत असाल तर असं बाहेर पडू नका, कारण की पुन्हा झाले आता काश्मीर. खूप थंडी आहे. आणि बरोबर बघूया, जाऊया आता. केस कापायला पण जायचे, अपॉइंटमेंट लावली, म्हणजे सगळं काही झालेलं आहे. आता जाऊ. मला काही कॅमेरा घेता येणार नाही आता. जाऊ थोडंशी मी निघत होतो आणि अचानक माझ्या डोक्यात जरा प्लॅन आला की कडू काल पडलाय गाडीवरनं, तर त्याला एक टास्क द्यायचा आहे की कडूनी मोजून 20 फक्त डिस्क मारले ना, त्याला 500 रुपये. भावला झूम कर. नॉट वर्किंग ब्रो. 500 रुपयाचं बघा, त्याला 500 रुपये पाहिजे असेल तो करेल, नसेल पाहिजे तो नाही करणार. मी 600 देतो, हे ब्लॉग डिलीट कर. पहिलं मी पेमेंट करणार होतो आणि नंतर त्याला डिस्क मारायला बोलणार होतो, पण तो आता नाही म्हटलं तर काय करणार. तर आता बघू कडू काय. हात वर्किंग नाही, नाहीतर 10 काय 20 15-20 मारला असतं. नाही पण भाऊ हेच तर चॅलेंज आहे ना, हेच तर चॅलेंज आहे. तू पडलाय म्हणून मी तुला टाळ दिला. गाडी उचलू का? आला होता लवकर ये म्हटलं केस कटिंग करायला. आपला नंबर आलेला आहे, तर जाऊ. तर गाईज आता आपण आलोय फोटो भाऊच्या दुकानात केस कटिंग करायला. आणि त्याच्यानंतर ब्रेजर होतो, भावाला पण सोबत जरा टाइमपास वगैरे केला. आता केस कटिंग करायची, कारण की आपल्याला जायचे 14 तारखेला गावाला. तर बघूया आता. तर गाईज केस वगैरे कटिंग करून झालेले आहे आणि आता गुड्डू भाऊ बोलतील काहीतरी. सुमेध भाऊला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. चला आता जाऊया घरी, केस वगैरे धुया. तर आता आपण आलो होतो घरी. केस दाढी वगैरे कटिंग करून झालेली आहे. कसा दिसतोय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आता लागली आहे भूक, तर आता जाऊया आपण. तुम्हाला ब्लॉग वगैरे आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भावाला मोठं करा. बाय.